इतका मोठा अनुभवी माणूस, 6-7 वेळा डेप्युटी सीएम राहिलेले नेते, त्यांना हे समजू नये की मला ज्यांनी फोन केलाय ते काय काम सांगतायत, कोणतं काम सांगतायत. तर पोलीस अधिकाऱ्यांना सांगा की आमच्या बेकायदेशीर कामांना संरक्षण द्या. आणि कोणता तणाव तिकडे निर्माण झाला होता, तर पोलिसांनी त्यांच्या बेकायदेशीर कामांना संरक्षण द्यावं, कारवाई करू नये म्हणून ते पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घालत होते. याला तणाव म्हणत नाहीत, याला दादागिरी म्हणतात, गुंडागिरी म्हणतात. अशा गुंडागर्दीला सध्याचं सरकार, मी अजित पवारच म्हणत नाही, जवळजवळ अर्ध मंत्रिमंडळ अशा कामांना संरक्षण देत आहे. अजित पवारांना मी या संदर्भात गुन्हेगार ठरवत नाही आम्ही, पण अजित पवारांनी उगाच नाकाने कांदे सोडले नाहीत. की जे बोलत असतात, भाषणं करत असतात, लोकांना ज्ञान देत असतात, तुमचे पाय मातीचेच आहेत. ताबडतोब तुमच्या आमदाराने त्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करा, त्याचं जात प्रमाणपत्र बघा. त्याचं मग आतापर्यंत तुम्हाला माहीत नव्हतं.